महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गावचे मंदिर हीच गावची श्रीमंती। कीर्तनकार हरिभक्त परायण गणेश महाराज डांगे। देव देश आणि धर्मासाठी काम करूया। अभिमान श्रीमंतीचा प्रपंचाचा नको तर आपल्या गावाचा आईबापाचा असावा। पेण तालुक्यातील कोपरोली येथे 700 वर्षांची परंपरा लाभलेल्या गावाचा भवानी मातेचा अभिमान असावा, कारण अनादी काळापासून महाराष्ट्रात यहुदी अतिक्रमण करत होते। देवदेश धर्म याला वाली नव्हता, मग महाराष्ट्राच्या मातीला वाचवणारा कुणी नव्हता। अशा वेळी भवानी मातेने आपले खरे रक्षण केले। म्हणून मागायचे असेल तर देणारेकडे मागा, देवाबरोबर भावनेने वागा। जिथे संधी मिळेल तिथे संधीचे सोने करा। कोणाबरोबर भरोसा राहिला नाही। परमेश्वराने आयुष्यात संधी दिली, त्या संधीचे ग्रामस्थांनी गावांनी सोनं केलं आणि मंदिर बांधले। एकीचे बळ गावकरी बंधूने दाखवून भव्य दिव्य असे मंदिर मायेने उभे केले। म्हणून मायबाप सांगतो, गावाचे मंदिर हीच खरी गावाची श्रीमंती आहे, असे कीर्तनाच्या माध्यमातून हरिभक्त परायण गणेश महाराज डांगे यांनी सांगितले। ग्रामदेवता आई भवानी मातेच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, कलशरोपण सोहळा व नवीन मंदिराचे लोकार्पण या निमित्ताने पेण तालुक्यातील कोपरोली येथे शनिवारी 21 मार्च रोजी कीर्तनाचे आयोजन केले होते। या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना हरिभक्त परायण गणेश महाराज डांगे बोलत होते। त्यांनी शेकडो भाविकांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करून वेगवेगळ्या उदाहरणातून समाजातील शेवटच्या घटकाला समजेल असे सहज बोलीभाषेत ओव्या, अभंग, गोंधळ व भजन म्हणत कीर्तन केले। ग्रामदेवता आई भवानी मातेच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान सोहळा, त्याचबरोबर 3 दिवसीय कार्यक्रमांमध्ये भवानी मातेच्या मूर्तीची मिरवणूक, हरिपाठ, संगीत, भजन, त्याचबरोबर दीपोत्सव, भवानी मातेची आरती, जागरण, गोंधळ, करमणुकीचा कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकू, मान्यवरांचा सत्कार आणि शेवटच्या दिवशी कीर्तन असा 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आई भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सुजाता विकास म्हात्रे, वैशाली विकास पाटील, अर्चना विलास म्हात्रे, वनिता बाळकृष्ण पाटील, पार्वती रमेश पाटील, दीपिका दीपक पाटील, निधी नितीन भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामदेवता आई भवानी माता मंदिर जीर्णोद्धार कमिटी, ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांनी अतिशय उत्साहाने आनंदी वातावरणामध्ये कार्यक्रम यशस्वी केला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। धर्माचं काम करायला माणसाला पुण्य करावं लागतं। मॉनिटर आवाज पाहिजे मला, मॉनिटर पुण्य करावं लागतं। प्रपंचाकरता सगळेच करतात, पण देवासाठी धर्मासाठी वेळ देण्याकरता माणसाला पुण्याचा भाग असावा लागतो। 700 वर्षाच्या परंपरेच्या अधिकहून आईचा वास आपल्या गावामध्ये आहे आणि या गावाच्या परंपरेमध्ये, या गावाच्या इतिहासामध्ये, या गावाच्या जडणघडणीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी गेले 700 वर्षाहून अधिक आहे।